वेलकम टू अनदर मराठी व्लॉग। तर मी काल नागपूरला आले माझ्या आईबाबांच्या घरी आणि मी व्लॉग करायला विसरून गेली, पण आता मी माझ्या बहिणीकडे आली आहे आणि माझी अजून एक बहीण आली आहे आणि माझा भाऊ पण आला आहे। सो मी आता व्लॉग स्टार्ट करते आहे। मीट माय फर्स्ट बहीण राधा। त्यांना पण सांगून दे तू काय करते। बघा मी आलूचा पराठा बनवलाय। प्रत्येक व्यक्तीला हेच सांगते तर हे बघ मी आलूचा पराठा बनवलाय। हे पहा तिचे टॅलेंट बघ। सगळ्यांना हेच दाखवते। ही आहे आई माझी आणि किती खुश दिसते बहिणीकडे आल्यामुळे। हा आईच्या बहिणीकडे आलोय पण बहीणच नाही आहे। आणि आलूचा पराठा छान झालाय। आईचं पता संचलनाला लागेल। खाऊ गेलो तुला एक घास जाऊन गॅस बंद कर मग। हे खूप गरम एडिबल। माझा नवीन फोन बघितला? हो फोन मी इंस्टावर बघितला। दही आहे ना आईच्या प्लेट मध्ये। बरं टेस्ट देऊन दे। हळूहळू खाशील ना। असं करून खा। साखर दह्यात अरे सॉरी मी लंगडी पण जेलस झाली ती। कसं झालं मस्त पण मला ते साखरेची आणि दह्याची जास्त चव आहे। अजून दाखवते ना आधी खाऊ दे। आधी पोटोबा मग विठोबा। चेहरा बघ बिचारीचा। नाही ती देते तू खा ना। शेफ माझ्यासोबत गोव्याला ही आहे माझी मयुरी बहीण। तुम्ही खूपदा बघितलं असेल माझ्या व्लॉग मध्ये। तिचा पाय झालाय फ्रॅक्चर। कशी पडली सांग। कशी पडली सांग। तिला चालता येत नाही बिचार, नाही तर ती माझ्या घरी येऊन जाते मी आल्याबरोबर। पडून दाख। ती फ्रॅक्चर झाल्यावर परत पडली। दुसऱ्यांदा पडली तेव्हा लागलं का परत? आणि ही आहे माझी मामी आणि जिम बॉय अथर्व। मसल दाख। तुम्ही विचार करत असाल मी नागपूरमध्ये का आली, मी मुंबईमध्ये आधी जायची, तर मी सांगायला विसरली। म्हणजे मी इंस्टाग्रामवर सांगितलं होतं माझे आई बाबा शिफ्ट झाले नागपूरला, त्यामुळे मी आता नागपूरलाच येते। बरा माय फेवरेट गव्हाचे मुरमुरे। मला दे ना सोलून दे। अरे मला दुसरं नाव काहीतरी म्हणे ते नाही कळलं मला। नाही वेगळंच नाव म्हटलं। मुळा हुळा हू अगं स्टीलची चाळणीत कशी भासची। तुला किती डार्क सर्कल आले? हो माझी झोपच नाही होत। का तुला अजून कोणते काम काय केलं तू? कोणती का बरं असे सगळे पत्ते दिले? इंस्टाग्राम बंदर पोचलं बिसलं नाही ना। मग याला कोणतरी सोबती लागेल ना। थांब काय सुरू आहे? 0 बजेट संपर्क प्रमुख आहे माझी मावशी समितीची। काहीतरी बोल। व्लॉग साठी आहे व्लॉग। व्हिडिओ सुरू आहे। व्हिडिओ सुरू आहे। अगं बोल काहीतरी बोल। गाणं म्हणून दे। कुठे गेली होती सांग। दक्ष मस्त येऊन नसते मावशीचे काम वाढवले। नाही का आम्ही तुझे काम केले ना। मयुरीच्या एंटरटेनमेंट साठी आलो पण मयुरी सध्या घाबरली। ते पा मी म्हटलं ते आले कुठं काय मी याच्यासाठी मानसिक तयारी करत होती। माझे 5 हात माझे 5 हात सगळे पत्ते आपल्या किचन घेऊन आले। काय तर आली का मग माझ्या जवळ माझे तिकडेच आहे। पाणीपुरी खातोय आम्ही। यार या चिंचा व्यवस्थित दिसत नाही या पाण्यात। ते दिसायच्या नाहीच आहे त्या। लास्ट मिनिट टाकल्या त्या विरघळल्या नाही म्हणून। नेक्स्ट डे स्टील प्लेइंग कार्ड्स। Dad keeps feeding me fruits and ignore my अवतार. आय जस्ट वोक अप. आईचा गाऊन घातला. मी नेहमी झोपताना आईचाच गाऊन घालते. खूप कम्फर्टेबल वाटतं. 3-4 दिवसानंतर व्लॉग करते मी.
माझ्या बहिणीकडे गेली होती, दाखवलं होतं. खूप मजा आली तिथे. ब्लॉग करायलाच विसरून गेलो आम्ही. मस्त पत्ते खेळलो, पिक्चर बघितला, पाणीपुरी घरी बनवली होती, पावभाजी घरी बनवली होती. बाहेर जास्त नाही गेलो कारण तिचा पाय फ्रॅक्चर होता, तर आम्ही सगळे घरीच होतो आणि खूप मजा आली. आणि आता मी परत घरी आली आहे आणि काम सुरू झालं आहे, वर्क फ्रॉम होम. शेगावला आम्ही काल आलो. आज रविवार आहे आणि भक्त निवासमध्ये आम्हाला रूम नाही मिळाली. आता वीकेंड आहे त्यामुळे सगळं फुल होतं, तर आम्ही म्हणजे दर्शन आम्ही कालच करून घेतलं कारण आम्हाला माहीत नव्हतं रूम मिळाली की नाही मिळाली. मग आम्ही परत गेलो असतो घरी. तर थोडं शेगावच्याच रस्त्यावर की बाहेर आहे, खामगाव रोड, शेगाव टू खामगाव रोड वर एक हॉटेल मिळालं, श्री गजानन नावाचं. ठीक आहे, म्हणजे एवढं पण चांगलं आहे. आणि when you do not get place at Bhakti Niwas, it's a good place to stay. हां, जर भक्ती निवासमध्ये जागा नाही मिळाली तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि आजूबाजूला जे आहे ना, देवळाच्या आजूबाजूला हॉटेल, ते एवढे खास नाही आहे. ते म्हणजे एकदम क्लीन बिलकुल नाही आहे. हे त्याच्या कंपॅरिझनने मच बेटर आहे, पण एवढं पण 3 स्टार नाही आहे, पण ठीक आहे. आणि आता आम्ही घरी चाललो, म्हणजे आम्ही कुऱ्हा मार्गाने जाऊ. तर मी लहानपणी कुऱ्हाला राहायची. आईबाबांना ते सगळ्या आठवणी मला परत दाखवायच्या आहे, त्यामुळे आम्ही कुऱ्हा मार्गाने नागपूरला जातो आहे. आता आम्ही निघतो आहे आणि मी गाडी चालवणार आहे. काल मला खूपच कंटाळा आला गाडी चालवायचा. मी मागे चिल करून झोपून होती. मी काल व्लॉग पण नाही केलं जास्त. आणि आता आम्ही निघतो आहे. लिक्विड लिपस्टिकची टिकली लावली स्मॅशबॉक्सच्या, आणि स्मॅशबॉक्स तेच लिपस्टिक लावलं आहे. खूप मस्त शेड आहे. तू नाही लावलं? तुला पाहिजे होतं ना लिपस्टिक? माझू आया काहीतरी बोल ब्लॉगला. माझं बाबा हॅलो. मी चालवू? तुम्ही एवढी घाणेरड कपडा त्या सीटच्या कपडे दिले मी बाबांनी लॉकर मध्ये ठेवले वरती. काल बाबा म्हणे समृद्धी महामार्गावर एक्सपिरियन्स घे, एकदा ड्राईव्ह कर. मला एवढा कंटाळा होता, मला जस्ट चिल करायचं होतं मागे. एक्झॅक्ट आता आला तो जातोय ना, म्हणे ब्रेकफास्ट वाटला करून घ्या. म्हणे आता आम्ही निघतोय. पण आम्ही जर गेलो असतो तर नंतर कळलं की इथे एक लग्न सुरू आहे आणि त्यांना वाटलं की आम्ही गेस्ट आहे लग्नातले. आम्ही मस्त केलं असतं फ्री ब्रेकफास्ट लग्नाचा. इथे ना जास्त करून लग्नाचे गेस्ट राहतात या हॉटेलमध्ये. इथे असे खूप सारे कार्यालय आहेत. मी हॉटेलचे रिव्ह्यूज पण बघितले होते ना, त्यांचे पण असेच होते. मी लग्नासाठी इथे राहिलो होतो. ठीक आहे, म्हणजे जर भक्तनिवासमध्ये जागा नाही मिळाली, चांगली आहे जागा, पण भक्तनिवास इज मच बेटर. बट यू कॅन स्टे हिअर. ठीक आहे, आता आम्ही निघतो आहे. काहीतरी बोल बाबा. हा, आम्ही काल ना खूप सारे कुरमुरे घेतले. माहिती एवढे सारे मिळाले 10 रुपयात, एवढा मोठा पॅक, आणि मी 3 घेतले. मी देतो. आहे का चिल्लर किती? कोण आहे तो? बस चहा प्यायला. अरे चहा प्यायला लागते ना, जास्त नाही पण चहा. चला पाव आहे.
सध्याचं मी तर मस्त मग येताना असंच नाही आपण हो आम्ही भाजेवरचं जेवण करतो आहे हा ब्लॉग सुरू आहे. आता आम्ही कुऱ्ह्याला चाललो आहे. मधुशीचा संक्रांतीचा फोटो इतका सुंदर होता. किती मोठी होती मी ते पण तो तसं 1 वर्षाची होती. तर त्याने इतका सुंदर आला की त्याने त्याच्या खर्चाने मोठा एनलार्ज करून त्याच्या फोटो स्टुडिओ मध्ये लावला होता. ते काळ्या फ्रॉक मधला. काळ्या फ्रॉक मधला. मग तू सेम म्हण ना माझं बाळच सुंदर आहे असं नाही म्हटलं. माझं त्याला वाटलं की त्याची फोटोग्राफी सुंदर आहे पण माझं बाळच सुंदर होतं ना त्याच्यामुळे फोटो सुंदर आला. परत बोल. नाही मी नाही बोलत. त्याचं ब्लॉग नाही टाकायचं. टाकणार. 400 रुपये भाडे खोलीचं भाडं, 700 रुपयाचा किराणा, 100 रुपयाचं दूध. 100 रुपयाचं दूध. हो, एवढं महाग दूध. महिन्याभराचं. आईला आधीचे दिवस आठवत आहेत. म्हणजे खूपच गरीब परिस्थिती होती यांची. म्हणजे मी पण होती लहान. नालायक काय तू जे बोलते त्याचं मी एक्सप्रेशन देते. 150 रुपयाचा नाईट ड्रेस घेतला होता तेव्हाच्या काळात. 150 रुपयाचा नाईट ड्रेस. जे आताच्या तुलनेत किती झाला. बाबाचा पगार होता किती 1700च्या पगारात 150 रुपयाचा नाईट ड्रेस म्हणजे आता म्हणजे 10%. हा म्हणजे 1 लाख रुपये पगारात केवढाचा झाला तो नाईट ड्रेस. 10,000 घेऊन दे ना 10,000चा नाईट. महेश मामा लहान होता ना तेव्हा 7-8व्या वर्गात. 8-9वीतला मुलगा दिसला आई मामा मामा. आणि गांधी आजोबाला आजोबा. आजोबा सगळ्यांना आजोबा म्हणायचे. मग एक दिवस मग मी अशी नोट दाखवली मधुशीला. मधुशी हे बघ फोटो आहे. कोणाचा फोटो आहे. आजोबा. कम्फर्ट आहे तर मला काही प्रॉब्लेम नाही. कुरा आलो का आपण. इथून जायचं रस्ते कुराचं. मी किती मोठी होती आपण कुऱ्यात राहत होतो. मधुशी काही नव्हतं तेव्हा. हे उघडं बस स्टँड होतं. नाही पण मी होती केवढी वय काय होतं माझं. 1 वर्ष. 1 वर्ष मला काय जन्म आठवत. झाला ना तुझा तिथे. आणि मला तो फोटो स्टुडिओ दाखव जिथे माझा फोटो लावला होता. इथून जाताना दिसते. अजून ठेवला असेल. ठेवायची का कार. नाही चाल खूप लांब आहे मग इथून. मी गाडी घेऊन येईल ना. रस्ता वाटला गाडी? नाही अजून वेळ जाईल. जिथपर्यंत जातं तिथपर्यंत चल. एवढा मोठा दिस रस्ता इज आहे. नॉर्मल डिस्कशन. बारीक कसे रस्ता आहे पहा बरं. नाही जाते चल. नाही पाहत म्हणजे मी इथे ठेवतो पोलीस स्टेशन. तो रस्ता आहे का तिकडे देशपांडेचा. शिवाजी महाराज कोणाला तरी विचार. नाही घुसावं लागत. चल तिथून बाबा असे जायचे. तिथून मी इथपर्यंत बाबाला टाटा करे. बाबा तिथपर्यंत जाऊन मागे वळून पाय. म्हणजे बाबाचं ऑफिस खालीच होतं. काकू मला तर काहीच नाही आठवत. सरप्राईज. आम्ही असं जुन्या शेजाऱ्यांकडे आलो आहे. आमचं दार आहे. पहिल्यांदा बाबाने मला इथून असं आम्ही आलो ना तर बाबाने असं उचलून मला इथून नेलं. इथे राहायचं का आपण. आणि मी कुठे होती तेव्हा मी नव्हती झाली. पहिलं तिरोड्याला वरात गेली. तिरोड्यावरून रेल्वेने आलो चांदूरला. चांदूरने इथे ऑटोने आलो सामान घेऊन. आणि मग इथे आलो. मग यांचं दार बंदच होतं. इथून बाबाने उचलून मला नेलं होतं. अरे किती क्यूट. ते नळ होता. इथून पाणी नळाचं पाणी नळ आलं की म्हणजे मी तेव्हा नव्हती झाली का. नाही ती व्हायचीच होती. तू लग्नानंतर लगेचची गोष्ट. अच्छा. आणि हे घर आहे पुढेच आहे. हे उघडच आहे. कोणी राहते का. चप्पल घालवायच्या ह्याच्यात हे खूप पॉश नवीन चकचकीत. नाही हे यांचं घर आहे का तुम्ही भाड्याने आणि राहायचे. काकूची ही खोली नव्हती तेव्हा. हा. ते रिकामच होतं. इथे तुम्ही भाड्याने राहायचे भाड्याने हे बँकेला भाड्याने दिलाय ना पूर्ण बिल्डिंग खालपर्यंत. हा. इथे ब्रँच मॅनेजर त्यांनी दिलाय का. ब्रँच मॅनेजर इथे राहतच नव्हते. तर कुठं एक बँकेत त्याला काही आवडत नव्हतं. त्याने ते कंप्लेंट करून आम्हाला खाली काढलं. तेव्हा किती नवीन चकचक ठेवत होती. नवीन होतं तेव्हा. नवीन कोरं बांधकाम होतं. हॉल आहे का. हो. इथे टीव्ही ठेवला होता. इथे आम्ही झोपायचं गाडी टाकून टीव्ही पाहता. इथे तेव्हा बेसिन बिसिनची प्रथाच नव्हती. इथे मी देव ठेवले होते. इथे माझा एवढीसा संसार. इथे एवढीशी राख होती. आणि याच्यावर गॅस आणि त्याच्या खाली डबे छोटे छोटे बरण्या ठेवायचे छोटंसं. इथे असंच थोडंसं पेट्या असंच काहीतरी होतं. आणि
इथे आमची बेडरूम होती. एवढे सारे रूम होते. हो, ही आमची बेडरूम होती. एवढं नवीन चकचक घर होतं तेव्हा, न्यू क्रीम. बापरे, तेव्हा माझ्या माहेरचं जुनंच होतं ना. हे बाथरूम मोठं, हे संडास. मी इथेच नाही तू तर त्या खेड्यातल्या घरात जाय, ते तिथल्या गाव ते घर दाखवते तुला. हे खूप पॉश ना. आणि या पॉश मध्ये एकदम आम्ही त्याच्यात गेलो झोपडीमध्ये. नळाला पाणी नाही. नळ तेव्हाही राहतो का आता? बाबा अभ्यासाची खोली बघायला जाते, अभ्यास करायचे तिथे. तुमच्या आठवणी सांगा. आता आईने सांगितलं मला आठवणी. मी आहे ना, ही माझी अभ्यासाची खोली होती. हा, तर मी इथे माझा असा एक टेबल होता, इथे कपाट आहे, त्याच्यावर मी सगळे पुस्तक वगैरे लावून ठेवले होते आणि एक खुर्ची होती आणि बाकी इथे पण एक पलंग होता आणि ते सतरंजी टाकून ठेवले आणि पुस्तकं आणि पुस्तकं या खोलीत इथे याच्यावर सगळे पुस्तकं इथे पुस्तकं आणि अभ्यास करायचो मी. आणि काही दिवस राहिलो पण आहे इथे अभ्यासाच्या आधी, पण नंतर मात्र मी अभ्यास करायचो. ओके. आधी इथे राहिलो आम्ही, वर्षभर राहिलो, नंतर मग दुसरीकडे भाड्याने घेतलं, तेव्हा मात्र मग मी अभ्यासासाठी वापरलं. अच्छा, तुम्ही इथे यायचे परत? मी रोज इथे म्हणजे घरी आलो. पण इथे आई म्हणे ब्रांच मॅनेजर राहायला आले. नाही, ब्रांच मॅनेजर राहायला आलेच नाही, म्हणजे मी राहत होतो, मग ब्रांच मॅनेजर येणार बा राहायला, म्हणून तुम्हाला काढून टाकलं. मग मी तिकडे गेणार, पण मग तिथे खोली ती लहान होती, मग अभ्यास करायला वेळ जायचा, म्हणून मग मी जेव्हाही वेळ मिळाला इथे यायचो, अभ्यास करायचा आणि फक्त घरी जेवायला झोपायला घरी बसायचं. आणि मी इथूनच मग प्रमोशन घेतलं, नाव आहे गुड गर्ल, गुड बॉय. आमचं सामान आलं. आता ते एका ऑटोत माझं बॅगही नाही येणार. आपण एक दिवस शेगावला एवढा हे घेऊन गेलो. तेव्हा अख्खा आयुष्याचं सामान आणलं. आता विश्वासच नाही बसत. एक सुटकेस बाबाची, एक सुटकेस माझी, 2 खोके भांडे, एक टीव्ही इथेच होता. मगाशी इथे उभे राहायचे बाबा, इथून असे पाहत जायचे, मी परत तिकडे जायचे, तिथून खालून बाबा. किती गोड. इथून रस्ता होता आणि हे उघडच होतं हे, आहे ना काकू? हो, ते बंद. चला, तब्येतीची काळजी घ्या. हो आहे तब्येत. इथे पूर्ण मातीचा रस्ता होता, बायका कोणीच बाहेर निघत नव्हत्या. मी बाहेर, आता एकही बाई दिसत नाही. ताई बाहेर निघाली की तशा तोंडाकडे पाहत राहायचे. आताही तसेच दिसत आहेत सगळे लोक बघतात. तर तेव्हा तर अजूनच असेल एवढ्या वर्षात. मी तिला म्हणायचे मधुशी खूप महिना लेके जाणं तुम्ही, बिलकुल नाही लेणे का. तिचं वजन एवढंच बारकी ती आणि तुझं एवढं मोठं, तुला कशी उचलणार ती. तिला नाही म्हणायची, ती इतकी केविलवाने मामी म्हणायची, मामी मी लेके जाते, मामी मी लेके जाते. आम्ही राहायचं इथे राहायचं. हो, आमचं घर. आणि बाबा इथून आहे ना असे वाकून जायचे तिकडून त्या दाराने वाकून, कारण इथून तू दिसली त्या खिडकीतून तू रडायची. अच्छा, म्हणून बाबा आहे बा इथून जाताना ना असे, इथून तू दिसली की असे जायचे. मग इथून निघायचं आणि तुला इथून नाही, इथून आणि मग अरे नाही, आपला जाण्याचा रस्ता नव्हता, तो होता. इथेच आम्ही राहायचं इथून. अच्छा. मधुश्री घर पाय, तू पाहिलं घर पाय पहिलं. नेहमी मी सांगायची तुझा विश्वास नाही बसायचा. घर पाय किती छोटी होती ती, आमच्या घरात राहत होती तेव्हा. बापरे, याची हे आहे का, किल्ली आहे का, काय आतमध्ये कापूस वगैरे कापूस भरलायचा. इथून पाणी भरायचं. पहिले साधा खड्डा होता, मग टाका केलं होतं आहे ना. इथून टाक्यातून इथे नाही पाणी आलं तर तिथून भरायचं. अशी लहान आहे ना, अशी चढत होती. हा, तिने मला ओळखलं ना. माहित आहे, मी म्हटलं इथं चेहरा पाहिल्यासारखं लहानशी ओळखलं. हे मधुशी एवढीशी, छोटीशी एवढीशी. इथं ड्रम ठेवलं होतं, इथून बादली भरून खूप वर्ष राहिला. मामी आला तर लठ्ठ इथून जाता नाही तर इथं बसला. अच्छा, इथून जाऊन तू मावते का आता? बादली भरून तिथून आणून इथे आंघोळ करायचं आणि तिथे संडास. हे यांचं स्वयंपाकघर. इथे मग जाता येता बोलायचं यांच्याशी आंघोळीला आलं की. हे कॉमन होतं का? हो, यांचंही बाथरूम आमचंही बाथरूम. किती वर्षाचा काळ गेला, 30 वर्ष झाले आता. एक ते तर दिवस राहत नाही. थँक्यू. बाबा खूप दिवस पालटतात, दिवस कसे राहतात. हो हो ना, गप्पा मार. घर राहिलेली आहे. 2 रूम होत्या. हे उघडच होतं, इथं काही दरवाजा नव्हता. आणि समोरची रूम अशी सिंगल आहे फक्त, एवढी मोठी होती, खूप मोठी होती.
नाही हे रूम मोठी होती. हा आता हे बा, आता मी सांगते. हे बा, हे आमचं स्वयंपाकघर, हे आमचं स्वयंपाकघर, हे आमचं देवघर, हे आमची बेडरूम, हे आमची बेडरूम. इथे पलंग राह, पहिले तिकडे राहते कोपऱ्यात पलंग, इथे कपाट. हा तिथे पेट्या पिट्या सगळे ठेवलं तर रॅक वगैरे, आणि तिथे कूलर होता. आणि मग नंतर तू झाल्यावर इथे पलंग टाकले होते मध्ये, कारण तिकडे उंदरं खूप येत होते तिकडून, मोठे मोठे उंदरे. आणि रोज मी हे बा, रोज मी साफसफाई करे, वरून माती पडे पूर्ण हे लावतो वरून लावले तुम्ही सगळं. हो पूर्ण माती पडायची रोज. हे पण पाडणार आहे. आणि हे आजी आजोबा पण राहायचे तुमच्यासोबत? आजी आजोबा पण राहायचे ह्या रूम मध्ये. आजी एवढे सारे आम्ही इथं झोपू. आणि घर पाहणं केवढंच होतं. आता केवढं मोठं घर आहे तेवढे कमी पडते आपल्याला. तेव्हा पलंग रात्री टाकायचं, सकाळी उचलून घ्यायचं. एकच लोखंडी पलंग चांगला दरवाजातून. तर मग तू अशी रांगत रांगत बाहेर यायची, म्हणून मग तुला आईने तुझ्या कमरेला साडी बांधून दरवाजात बसून अडकून जायची. दरवाजात बसून इथे पाहायचं सगळं. तू माझ्या एवढी असेल ना तेव्हा आई? हो तुझ्यापेक्षा लहान होती 24. माझ्या 24? तुझ्यासारखी दिसायची बाई. हो ते म्हणे की जेव्हा आई होती इथे आलेली, आता मी जशी दिसते तशी सेम आई दिसायची माझी. किती प्रेमळ आहे ना लोक. ह्या खूपच प्रेमळ राजकारणात. मला इतकं मला माझा लाड केला की मी एवढीशी होती, छोटीशी होती, रांगायची त्यांच्या घरी. हाय, गुड मॉर्निंग. मागे ऑफिस सुरू आहे. हा आहे दुसरा दिवस. आम्ही काल रात्री परत आलो, काहीतरी 10:30 वाजता बाहेरच जेवलो. आणि एवढं मला छान वाटतंय. म्हणजे मला तर काहीच नाही आठवण, मी तर बाळच होती कुऱ्हायला असताना. पण आई बाबा एवढ्या आठवणी सांगत आहे, आणि मी ते ॲक्च्युली इमॅजिन केलं. म्हणजे पिक्चरमध्ये जसं दाखवतात ना, आठवणी सांगताना ते ॲक्च्युली आपल्याला पिक्चर दाखवतात, तसंच मी इमॅजिन करून मला असं वाटतंय की मी ॲक्च्युली होती तिथे. म्हणजे मी स्पष्ट एकदम माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे की आई बाबा माझे कसे असतील. म्हणजे माझ्यापेक्षाही लहान असतील माझे आई बाबा. माझी आई तर लहानच होती माझ्यापेक्षा, काहीतरी 25-26ची असेल, आणि बाबा 2 वर्षाने मोठे. पण एवढ्या लहान वयात सुद्धा म्हणजे किती त्यांनी जबाबदारी उठवली, आणि कशा परिस्थितीत वाढले, आणि किती मेहनत केली. मला थोडं इमोशनल पण वाटलं सगळं इमॅजिन करून. आणि किती माझ्या भावाने मेहनत केली, खूप इन्स्पायरिंग आहे. त्यांना अजूनही आम्ही आठवतो, मी आठवते मी बाळ असताना. आणि आईनी एवढं जोडून ठेवलं आहे त्यांना की त्यांना अजूनही खूप आपुलकी वाटते. ते तर लोक म्हणे की आज राहून जा म्हणून. म्हणजे किती मोठं मन लागतं याच्यासाठी. म्हणजे ते किती साधी परिस्थिती आहे, पण तुम्ही राहा, जेवा, म्हणजे किती मोठं मन आहे त्यांचं. काल चहा करायला सुद्धा त्यांच्याकडे दूध नव्हतं, आमच्यासाठी चहा करायला दूध विकत आणलं त्यांनी. हे पण बाबाला काय सापडलं. हे माझ्या बार्बीचे शूज आहेत, क्यूट. सगळ्यात फर्स्ट बार्बीचे शूज हे आहेत, है ना. हे आणि तिच्यासोबत हे आले होते, मला खूप आवडायचे. हा नवरा माझा नवसाचा पिक्चर किती पण बघितला तरी नेहमी हसू येतं. नवरा माझा नवसाचा 2 येतोय, मी काही दिवसापूर्वी वाचला, त्यामुळे हा पार्ट 1 परत बघते रिवाइज करण्यासाठी. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आज संध्याकाळी साईश येणार आहे. तो पहिल्यांदाच येतोय नागपूरच्या या घरी. आधी मुंबईला येत होता, तेव्हा आई बाबा मुंबईला होते. मी अजून एक ब्लॉग करणार आहे तो आल्यावर, पण तो सेपरेट व्हिडिओमध्ये असेल, तर तो पण बघायला विसरू नका. प्लीज लाईक करा या व्हिडिओला, प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला असे व्हिडिओज अजून आवडतील. मी दर शनिवारी नवीन व्हिडिओज अपलोड करत असते, आणि मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल. बाय.